नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर ही थाळी मी परवाच शेअर केलेली आणि ह्या थाळीतला आपण प्रत्येक मेनू आता बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत या थाळीमध्ये असलेलं भरलेलं वांगे. चला तर मग तीच रेसिपी आपण मस्त अशी एकदम चविष्ट पद्धतीने आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे. ते वांगे एकदम भारी लागेल, तुम्हाला नक्की आवडेल. तर वेगळ्या पद्धतीची ही मस्त अशी भरलेल्या वांग्याची रेसिपी मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तर मी ते एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा. थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत किंवा थोडासा पुढे गेला तरी सुद्धा चालेल. तर या पद्धतीने आपल्याला छानसा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी पेस्ट बनवलेली आहे. याच्यामध्ये आहे भाजलेले शेंगदाणे आहेत, थोडंसं खोबरं आहे, थोडीशी तीळ आणि जिरं. तर याची छान पेस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि ती तेलात आपण छानशी आता परतून घेऊया. तर हा मसाला छान शिजला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मसाला छान असा शिजलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता काही मसाले ॲड करायचे आहेत. तर याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे. तर हळद अर्धा चमचा हळद आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर मी इथं चवीपुरतं थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी थोडीशी धने पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये. तर हे आता आपण छान मिक्स करून घेऊया. तर यामध्ये अजिबात कोणता मसाला वापरण्याची एक्स्ट्रा काहीच गरज नाही आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया. तर हा मसाला छान शिजलेला आहे. याच्यामध्ये आणखीन आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपण आता याच्यामध्ये वांगी टाकायची आहेत. तर वांगी असं करायचं की वांगी स्वच्छ धुवून घ्यायची, कट करायची आणि ती थोड्याशा तेलामध्ये ती वांगी आपण अशी परतून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपण वांगी थोडीशी तेलामध्ये परतून घेतलेली आहेत आणि त्यानंतर ती वांगी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची या मसाल्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स करून घेतल्यानंतर एक साधारण 4 ते 5 मिनटं आपल्याला लागतील ही वांगी शिजण्यासाठी. त्याच्यामध्येच मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे आपण शिजण्यासाठी छान ठेवून देऊया. याच्यावरती एक झाकण ठेवून आणि साधारण एक 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली ही वांगी आता शिजून तयार झालेली आहेत खाण्यासाठी. तर आपण वांगी तळून घेतल्यामुळं हे वांगं पटकन शिजतं आणि चवीला एकदम भन्नाट त्याची चव लागते. चला तर आपली मस्त अशी ही भरलेली वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. एकदम इझी साहित्य आहे आणि रेसिपीसुद्धा खूपच इझी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच छान छान रेसिपीजसाठी. थँक्यू.